मामा काय करायचं राजू, काय सांगू ना, सांगत नाही तुम्ही. आपली घराची लाईट बिल म्हटलं, जे लाईन राजाने किती दिवसाची पासून गेलेली आहे. टीव्ही त्याच्या तशीच आहे ना, बंदच्या बंद चालू व्हायचं कामच नाही ना. करा ना काहीतरी जुगाड, लावा ना पैशाचं नियोजन कुठेतरी लावा म्हटलं, काहीतरी करा म्हटलं तुम्ही मामा. झोपून झोपून आता मामी चिल्लावर राहिली ना, कामाला जात नाही म्हणून काही. हा ना मामा, नक्की करा ना काहीतरी. झोपून झोपून नाही होणार ना. आता मामी आपल्याला ओरडू राहिली बरं. मला तर जास्तच म्हणून राहिले, नसनसपणाच करून राहिली. कामाला ना धामाचा म्हणे, नुसता म्हणे बसून राहायचं झोपून राहायचं, जेवणच करतो म्हणे 2 टाइमचा. खरं ना, ऍडजस्ट लावा ना, लावा आलू पोंग्याला फोन लावा, आलू पोंग्याने आपण तिथे जण जाऊन कुठेतरी नियोजन करू म्हटलं काहीतरी. तुम्हाला काय सांगू, माहिती कंडिशन आहे का. हा पाहू ना, काहीतरी करू ना आता. माझा एक मित्र आहे राजा, कुठे आहे काय राजा, कुठे आहे. हा कारंजाले एक मित्र आहे माया, मस्तपैकी जाऊन येऊ आपण. त्याची बंदूक वगैरे हे जे आहे म्हणते ना, पिस्तॉल, हे डमी म्हणजे बंदूक, नकली बंदूक असते ना, आणि नकली गोया, आणि हे 4-5 हजारात भेटून जाते. तर 4 बंदुका, 2 ते आल्या आणि 1 माईवाली आणि 1 याची करू म्हटलं. जाऊन पाहू आता काय होते. तर तुम्हाला काय वाटते मग? आता आपल्याला दुसरं कोणतं काम येतही नाही. डवरे मारतं का नाल्या खणतो, आपल्याला काय येते? काहीच नाहीत ना. करा ना मग लवकर मामा, करा लवकर. काय तर करून घे नियोजन. तुम्ही म्हणता ना ते नकली बंदूक फक्त ओळखू येत नाही ना, असली आहे म्हणून फक्त एवढं येते ना, फक्त असली वाटलं पाहिजे. नाही तर बस लोक लय हुशार आहे बरं मामा. आपण म्हणतो आपणच हुशार आहे, लोक आपल्यापेक्षा हुशार आहे म्हटलं. जरा हिशोबशीर पाहिजे गोया आणि हे ते जरा वाटलं पाहिजे असले रिअल म्हणजे. त्याला कारंजाले नाही तर अमरावतीले, नाही तर अकोल्याला दोन पाहू म्हटलं, इकडे तिकडे पाहूच काही नाही करा लागत. तेव्हाच आपल्याला चांगलं क्वालिटीचे चांगलं रिअल सारख्या बंदुका भेटल्या पाहिजे. आपल्याला भेटले पाहिजे लोक, नाही तर काय उलटे आपल्याला लोक मारायचे. झाले का आराम? जेवले का झोपलेच? कामाला धंद्याचा काही विचारच नाहीये. कुठपर्यंत मी म्हटलं कामाला जातो म्हटलं. हे 2 भाषे आणून ठेवले माहुरावर. चालू झालं का पोतीपुराण, आता कायच करावं. माझी खटखट, घर सोडून जावं आता काय करा. एक तर मी 6-6 महिने येत नाही, येतो तर 2-3 दिवस थांबतो, ते इले खोळ वाटते. पैसे देतो ना बा, देतो नाही का, असं नाही का नाही देत म्हणून. कोणाचा फालका मारला, कोणाचं काय केलं, देतो ना पैसे. तरी काही ह्या माणसाची इज्जत आहेच नाही घरी. किती पैसा द्या माणसानं, कमी जा. 2 दिवस काय घरी दिसलं माणूस सलसल झालाच वेळ. कायच करा, बाईला समजावच नाही. लग्नच कायला केलं काय समजतच नाही. मग जीवन नसतं बरं होतं बरं. डोक्याला ताप घेऊन घेतलं ना. आता हे कोण अंदर खुळबुळ करून राहिला तर हे माणूस एवढे झाले उंदरायले कटायली मी. उंदराला कटायली मा घरच्याले कटायली मी. कायच करा समजतच नाही मला. आले का खातेन राहते, त्याचे म्हणजे पैसे काय देऊन राहिले, रुपया देत नाही, कामाचे ना दामाचे. असंच करा म्हणजे समजतच नाही, बोलतही नाही. अहो का आता उपास ठेवला, बोलायचा गोंधळात ठेवला का म्हटलं, बोला ना काही ना काही. पाहू राहिले फक्त मट डोळ्याने. हो मग समजलं म्हटलं, त्याला म्हणलं समजलं. घरातलं पीठ संपलं, लाईट बिल वायरमॅन येऊन लाईन काढलं, समजलं त्याला समजलं. ते टेन्शन नको घेऊ. आता मी चाललोच म्हटलं, दे बरं 200 रुपये दे बरं, 200 रुपये दे, मी जाऊन येतो. मग कारंजाला जातो आणि मला थोडंसं काम आहे, आणि मी आता 2-3 दिवस काही येत नाही, तुला पैसे पाठवून देतो. तू उसने पासने कर, थोडंसं घे आणि व्याजाने घेऊन घे. ते मला वाटतं ते कोणतरी देते वाटते ना, 5,000 रुपये घेऊन घे तिच्यापासून. 10 रुपये टक्क्यानं मी तुला आल्यावर पैसे देतो. टेन्शन नको घेऊ. मला 200 रुपये दे तू आता सध्याच्या कंडिशन दे. मग तिकडून आल्यावर तुला पैसे देतो. हाय मग पैसे मागू राहिले. अहो मी तुम्हालाच म्हणून राहिले पैसे द्या, तुम्ही मला म्हणून राहिले पैसे द्या. मावाचा खजाना आहे का पैसे मागू राहिले तुम्ही मला? आता हे 200 रुपये आहे बा मला. आता त्या दिवशी मी गेलते निघाल्यावर याचे पैसे आहे मावाशी. एवढे का पैसे आहे नाही ते 200 रुपये 300 रुपये निघाले गेले मी. आता 300 रुपये होता ना, 200 रुपये तुम्हाला देतो, 100 राहू देतो. ते आठवण येणं म्हटलं, पैसे घेऊन येता म्हटलं, नाही तर पाठवून देता म्हणले.
कुरिअरनं नाही सॉरी कुरिअर म्हटलं ऑनलाईन पैसे पाठवून देजा ना बँकेत टाकून देजा मला फोन लावा काढून घेईन मी हा नाही तर बस तिकडे गेले तर तिकडे सोसा आणि उचापाटीचे धंदे कमी करा म्हटलं हाय ते विकून टाकसाल लावसाल म्हटलं हे हाय कसं घर बांधलं आता तुझे पैसे होते त्यानं सर्व चालला जाईल नाही तर तुम्हाला सोळा रे आणणारच काय लागल तुम्हाला त्यापेक्षा जास्त ते वारापेक्षा तर मला कोर्टाची माहिती झाली किती जण बसते कोर्टात काय बसते तुमच्या सोळासाठी ठीक आहे द्या मी तुम्हाला देतो 200 रुपये ते कोणाला ठेवले ना 200 रुपये नोट आणि ते 200 रुपये घ्या आणि ऑटो नेहमी या लवकर पैसे पाठव द्या हो मामा ते आलू पंग्याला फोन लावा ना मग कुठे आहे ते विचारा ना हा आपण हॉटेलमध्ये आलो मामीला 200 रुपये दिले बरं जास्त खर्च करू नका आणि हाय ते आपल्याला पैदल जावं लागं कुठे चाललो तर आपण कारंजावर जाणार आहोत मस्त तुम्ही कारंजावर तर आपण इकडे आलोच आहे आता इथे एसटीत पकडलं एसटीतून बसलो आता इथं आलो आता तुम्ही जर म्हणसाल बा बाहेर आहे दुसऱ्या ठिकाणी जायचं नसं तसं तर आपल्याला पैसेच नाही आहे जास्त तर पाण्यातच भागून घ्या त्याला फोन लावा कुठे विचारा हा काय विचार आहे तुमचा हो ना रे मला माहित आहे ना इथंच कामाला आहे तो आलू पोंग्या म्हणून तिथं आलो मी बघा लवकर 200 रुपये आपल्या पैशाने इकडे तिकडे फिरून राहिलो इकडेच आलू पोंग्या जास्त मला माहित आहे ह्याच हॉटेलमध्ये काम करायला आहे मागच्या रविवारी मला मूर्तिजापूरमध्ये भेटला होता बाबासाहेबाचा पुतळा आहे ना तिथं भेटला होता मला तिला विचारलं म्हटलं कुठे कामाला आहे काय म्हणे इथं का म्हणे कारंजा अशा ठिकाणी ये म्हणे कधी भेटाले म्हणून म्हटलं चला बा आता आहे त्याच्यापाशी तर त्याला विचारायला लागणार ना त्याच्यापाशी 2-3 हजार असं त्याच्यापासून घेऊन कुठेतरी डॉक्टरांकडे पाळून घेऊ आता काय करतो मग आता अंदाज आहे एखादं मोठं तिथं आता कसं आहे लोक काहीतरी कामाले गेले का बा एकाच्या घरात घुसून जाऊ कॉलनी मारून घेऊ काय लोकांचे सोनं पोनं राहते 5-50 हजार रुपये शिल्लक राहते चांगलं घर पाहून मारून मोकळं करून टाकू माझ्या असा म्हणते हा आता प्लॅन तर आहे नाही तर पाहू आता पुढं काय जसं आपले आशिष सर जे कसे सांगतात ते तसं पाहू आता काय करायचं आहे तर जसं त्याने स्क्रिप्ट लिहिली असं तसं आपल्याला पाहू ते ते आलू पोंग्याला ऑर्डर दे बरं काहीतरी चाय पाय पिऊ चल तो बोल काय काय खातं म्हटलं वडापाव पॅटीस समोसा कचोरी खारी पॅटीस हां काय खातं का पोहे रस्सा पोहे तर्री पोहे तेवढं काय आपल्यापाशी हॉटेलमध्ये दुसरं काही नाही आहे काय राजा पोंग्या मी तुला खायला आलो का नाश्ता पास्ता मी तुला भेटायला आलो ना त्या दिवशी मस्त ना मागच्या आठवड्यात भेटलो होतो नाही का चांगलं का बा येजो म्हणून कधी भेटायला आलो चल ना एक काम आहे त्या सांग म्हणले वाटलं इथं दिवस लई दिवसापासून कामाले आहे जरा मला बिलक बन आता हे दुकानच विकत घेऊन घे ना माझा विचार चालला होता एक जणापाशी आहे म्हणून चल ना पटकन पाहून येऊ थोडंसं काम आहे त्या चलतं का अरे बस रे बा काय राजा तुला मला मागे विचार त्याला कसं काम आहे तर मी नाही म्हणलं त्या सांग तू त्याला पाय बा मी इकडे बरा मस्त 5,000 रुपये भेटते आणि मस्त जेवण खाऊन 2 टाईम आणि झोपणं यायच्या इकडे काही त्रास नाही मला मी काही येत नाही म्हटलं त्या सांग मला माहित आहे त्याला कसं आहे सोबत जीव आता हाय सुखातली गाण दुखात घालत नाही मी आहे त्याचं बरं या 2 भाषेला ठेव वाटलेस कामाले मी घेतो बोलतो मालकाला सांगतो 2 पोरं आहे बा कामाले मस्तपैकी टेबल पुसत जाईल आणि जेवण खावून राय नाही तर ठेवतो बा हां तू बाजूच्या तिकडे ऊसाच्या याच्यात चालला जाय तिथं ऊसासाठी फक्त गिलास द्यायचं काम आहे तुला तिथंही मस्त चांगलं आहे हां इथं झोपाई आले बाजूची खिडकी दिसली ना बाजूची रूम दिसले तिथं राहायला आले सर्वच सुविधा आहे तिथं येणं येतं वाटलेस येशील तर खाणं पिणं चांगलं आहे दणदण भाजी आपल्या हाताने बनवा स्वयंपाक आपल्या हाताने बनवा मस्त दणदण खायचं आणि राहायचं हां अजून काय पाहिजे येशील तर ये मी काही त्या सांग येत नाही म्हणजे माहिती त्याला दिवस खराब आणतो तू सांग मग त्याला काय म्हणणं आहे तुम्हाला ते नको सांगू मला बाकीचं मी काय म्हणता तू चल फायदा आहे अरे बा काय माहित आहे तुले ह्या हॉटेल लाईनमध्ये काय 8 दिवसाची सुट्टी मागतो तुला वाटते ना मला भावार भरोसा नाही 8 दिवसाची सुट्टी मालकाला म्हणा 8 दिवस सुट्टी द्या म्हणा जर त्याली लक बदलली माझ्यासंग राहून हेच मालकाले म्हणा काय दुकानात पैसे आहे किती पाहिजे काय पाहिजे तेच विकत घेऊन घ्यायचं हे स्वतः धंदा लाव ना बिझनेस ही किती दिवस तू लोकांचे टेबल पुसतील
हे पाय बरं, गिलासन पुस रे आणि गिलास धुई रे आणि टेबल पुस रे. हा, आवरे बंटी जावरे बंटी. सांग मग त्याला काय म्हणणं आहे. 8 दिवस सुट्टी घे. 8व्या दिवशी जर तुला काय रिझल्ट दिसला नाही, 9व्या दिवशी इथं येऊन जा. मी वाटलेस तसं तू म्हणून राहिला ना, ते 2 पोरं साफसफाई करायला आणि मी उसाच्या रसात. बस, अजून काय पाहिजे सांग मग. मला टाईम दे राजा, तू एका दिवसाचा टाईम दे. ह्या व्हिडिओ इथं थांबव आणि मला टाईम दे. मी विचार करतो आणि तुला सांगतो. तू वाटल्यास आजचे दिवस थांब, जेवण खावण कर आणि मी तुला उद्या सकाळी मालकाला सुट्टी गिट्टी मागून काय मला काय करायचं तर मी तुला सांगतो. किंवा तुला सांगतो का बा माझा विचार नाही आहे, तू त्याला पाय. तर मग आता काय करायचं थांब, मी बोलतो सगळं सबस्क्राईब वाला सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. आता भेटू उद्याच्या एपिसोडमध्ये. ठीक आहे.